कोण लाग काढल्यावर लागले आरोपी आज दिनांक 7/7/2025 रोजी बोदवड नाका या ठिकाणी 1600 ते 1800 वाजेपर्यंत अचानक वाहन चेकिंग नाकाबंदी लावली असता नाकाबंदी SC सिरसाट, त्याचप्रमाणे SC रोकडे, त्याचप्रमाणे PC सोनोने आणि PSI शिंगारे हे कारवाई करत असताना आयशर क्रमांक MH17 AU 9664 या वाहनाला थांबवले. थांबण्याचा इशारा केला असता सदरचे वाहन न थांबता पुढे गेले. सदर वाहनाला पुढे जाऊन थांबवले असता सदर वाहनाचा जो चालक आहे त्याला नावगाव विचारले व वाहनामध्ये असलेल्या मालासंबंधित विचारणा केली. सदर वाहनाच्या चालकाने त्याचे नाव जैनुद्दीन शेख अजिमुद्दीन, वय वर्ष 41 वर्ष, राहणार इस्लामपुरा नेकनूर, तालुका जिल्हा बीड असे सांगितले. मालाबाबत त्याला विचारणा केली असता त्यांनी उडवाउडीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चंदनाचे लाकडे व भुसा असल्याबाबत माहिती दिली. त्यानुसार सदरची गाडी पोलीस स्टेशन मलकापूर शहर या ठिकाणी आणण्यात आली. आम्ही स्वतः तसेच मोताळा परिक्षेत्राचे RFO यांनी सदरच्या गाडीची पाहणी केली. सदर गाडीमध्ये आयशर गाडीमध्ये कप्पा बनवलेला असून सदर कप्प्यामध्ये प्लास्टिकच्या थैल्यांमध्ये चन्नाची लाकडे व चन्नाचा भुसा मिळून आला. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सविस्तर पंचनामा केला. पंचनाम्यामध्ये पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी सहभागी झाले. त्याची मोजदाद करण्यात आली. त्यानंतर पोलीस फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरच्या कारवाईमध्ये जो मुद्देमाल मिळून आला त्यामध्ये एकूण चन्नाचे लाकूड असलेले 27 पोते, वजन 629 किलो, किंमत अंदाजे 22,01,500 रुपये, तसेच चन्नाचा जो लाकडी भुसा मिळून आला त्याचे वजन अंदाजे 200 किलो, किंमत अंदाजे 87,400 रुपये. आणि वाहन जे जप्त करण्यात आले MH16 AU 9664 आयशर वाहन, या वाहनाची किंमत 16 लाख रुपये, असे एकूण 38,88,900 रुपयाचा मुद्देमाल कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेला आहे. सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री निलेश तांबे साहेब, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक साहेब खामगाव श्री लोढा साहेब, तसेच मलकापूर उपविभागाचे प्रभारी पोलीस उप अधीक्षक श्री सुधीर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात सदरची कारवाई करण्यात आलेली आहे. पुढं टाकणार आपल्याला सदरचं जे आयशर वाहन आहे ते वाहन बीड मार्गे, बुलढाणा मार्गे बरानपूर MP या ठिकाणी जात असल्याबाबतचे चालकांनी सांगितलेले आहे. .com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.